सांसद सुप्रिया सुले ने फिर एक बार राज्य के गृह मंत्री पर हल्ला बोलते हुए कहा, महाराष्ट्र में लगातार महिलाओं और बच्चों पर अत्याचार हो रहे हैं। पुलिस की गलती नहीं, लेकिन नेतृत्व विफल है। राज्य के पुलिस थानों में समय पर केस दर्ज नहीं होते हैं। ऐसे में देवेंद्र फडणवीस ने इस्तीफा दे देना चाहिए। साथ ही सुले ने आरक्षण मुद्दों और बारामती विधानसभा क्षेत्र की उम्मीदवारी पर अपनी प्रतिक्रिया दी। वे आज बारामती में पत्रकारों से बातचीत कर रही थी। पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जो लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे तो सातत्याने रोज खालावतोय. म्हणजे बदलापूरची भयानक घटना झाली, त्याच्यात तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने नाही देशाने बघितलं की ज्या पद्धतीने ती केस हँडल केली. त्यानंतर रोज तुमच्या सगळ्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात महिलांवरचे अत्याचार हे रोजच वाढतायत, रोज टीव्हीवर येत आहेत. याचा अर्थ हाच होतो की ज्या वर्दीचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच जन्मापासून केला. महाराष्ट्राचे पोलीस हा आपला सार्थ अभिमान. देशामध्ये जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो तेव्हा देशातलं सगळ्यात चांगली पोलीस कुठे असतील तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आहेत, हे आम्ही अभिमानाने म्हणतो. मग आज या यंत्रणेला झालंयच काय? पोलीस तर तेच आहेत, पोलीस चांगलेच आहेत. प्रॉब्लेम आहे मंत्रालयामध्ये. त्या प्रॉब्लेम मंत्रालयात असल्यामुळे पुण्यामध्ये हिट अँड रनची केस होते. पोर्सची गाडी येते, लोकांना उडवून जाते, त्यांचा रक्ताचं सॅम्पल बदललं जातं. अशा सगळ्या गलिच्छ घटना. त्यानंतर ससूनमध्ये एक ड्रग डीलरला ठेवलं जातं, तो रात्री तिथून गायब होतो, पार्ट्या करतो. हे काय सुसंस्कृत महाराष्ट्रात शोभणार आहे का प्रशासनाला शोभणार सारखं आहे? आणि काल बापदेव घाटात जी घटना झाली ती भयानक घटना आहे. माझ्या पोलिसांची बोलणंही झालेलं आहे, त्याची सगळी माहितीही मी घेतलेली आहे. पण नुसती माहिती घेऊन प्रश्न सुटत नाही आणि एन्काउंटर करूनही प्रश्न सुटत नाही ना. या राज्याचे गृहमंत्री माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती. अरे विरोधक असला तरी काय झालं, तो दिलदार आणि चांगला असावा. कारण का सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक हा असलाच पाहिजे. आणि अशा देवेंद्रजी जे या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचे बंदूक हातात घेतलेले पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा एक आई म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रचंड अस्वस्थता मला वाटते. तुम्हाला चालेल तुमचा गृहमंत्री बंदूक घेऊन पोस्टरवर करतोय आणि काय म्हणतोय बदलापूर. अहो बदलापूर हे मिर्जापूर सारखी टीव्ही सिरियल नाही, हे वास्तव आहे. ते या राज्याच्या लेकी आहेत, महाराष्ट्राच्या लेकी आहेत, भारताच्या लेकी आहेत. आणि या लेकींच्या बद्दल तुम्ही पोस्टरबाजी करल्या लाज वाटली पाहिजे या सरकारला. आणि रोज घटना होतात, याचा अर्थ ही भीतीच राहिली नाहीये त्या वर्दीची कोणाला. रोज उठतात आणि असे वाह्यात गोष्टी होतात. आणि याला जबाबदार अर्थातच पोलीस यंत्रणा नाहीये, त्याचं नेतृत्व करणारे गृहमंत्री आहेत.